पुढच्या वर्षीच्या विजयासाठी आताच शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचा उपक्रम सातत्याने आपण याही पुढच्या काळामध्ये तो करत जावा। कारण सातत्याने या जिल्ह्यातल्या समाजातल्या वेगवेगळ्या घटनांना समाजापर्यंत घेऊन जाणं, समाजाचा एक आरसा बनून काम करणं आणि ते काम करत असताना नेहमी स्वतःकडे सुद्धा दुर्लक्ष करून स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःच्या आयुष्याकडे, स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून अहोरात्र आपण सगळी मंडळी काम करताय। खरं तर गेल्या वर्षी आपला एक सहकारी जो आपल्यातून निघून गेला, खरं तर ते एक उदाहरण होतं की त्याने स्वतःच्या तब्येतीकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष करून आदल्या दिवशीपर्यंत, त्या दिवशीपर्यंत सुद्धा ज्या पद्धतीने पत्रकारिता केली आणि समाजासाठी सातत्याने लढत राहिला। खरं तर या सगळ्या स्मृतींना आपण नेहमीच डोक्यात ठेवून पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून अशा सगळ्या धावपळीच्या जीवनातून आपल्याला स्वतःसाठी सुद्धा कधीतरी एक विरंगुळा म्हणून आपण काम केलं पाहिजे, आपल्या सगळ्या सहकार्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे। या दृष्टिकोनातून हा चांगला उपक्रम आपण खरं तर आयोजित केलेला आहे। अशाच प्रकारे या आपल्या सगळ्या जिल्ह्याभरातल्या पत्रकार बंधूंसाठी आपण एक आरोग्य तपासणीचा उपक्रम घ्यावा की ज्या माध्यमातून काही मेडिकलच्या सुविधा आपल्याला त्यांच्यासाठी उपलब्ध करून देता येतील का, या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया असे या निमित्ताने मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो। आणि आपण चालू ठेवलेली समाजाची सेवा अशाच प्रकारे याही पुढच्या काळामध्ये चालू ठेवावी। खरं तर जिल्हा आपला आता बदलतो आहे, आपला जिल्हा एका विकासाच्या उंचीवर जातो आहे आणि हे जात असताना आपला सगळ्यांचं योगदान हे तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्याच मंडळींनी एकत्र काम करत असताना आमच्या होत असलेल्या चुका आपण दाखवून देणं आणि त्या चुका सुधारून आम्ही पुढे जाणं, या सगळ्यासाठी आपल्याला एकत्र काम करणं तेवढंच आवश्यक आहे। आणि म्हणून एक टीमवर्क म्हणून ज्या पद्धतीने आज या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण टीमवर्क म्हणून काम केलं, तशाच प्रकारचं टीमवर्क या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी मिळून करूया अशा प्रकारचं एक आवाहन करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। मला या कार्यक्रमासाठी खास करून दरवर्षीप्रमाणे निमंत्रित केला त्याबद्दलही आपल्याला धन्यवाद देतो आणि येथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।